नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 मे 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, कृष्णा स्वामीनाथन यांची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय नौदलामध्ये उपप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? गल्फ यूथ गेम्स 2024 मध्ये अव्वल स्थानी कोणता देश आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, युनायटेड अरब इमिरेट्स म्हणजेच UAE हा जो काही देश आहे तो या ठिकाणी जे काही झालेलं गल्फ यूथ गेम्स आहे याच्यामध्ये अव्वल स्थानी आलेला आहे. 2-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या, अत्यंत महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. हे जे काही टोटल गेम्स झालेले आहेत याच्यामध्ये एकूण 24 क्रीडा प्रकारांमध्ये एकूण 792 पदके या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. 296 पदकांसह अव्वल स्थानी मिळवलेलं आहे UAE ने. या 296 मध्ये 96 सुवर्ण पदक आहेत, 103 रौप्य पदक आहेत आणि 97 कांस्य पदक आहेत. अशा प्रकारे 296 पदके जिंकलेली आहेत. 2 नंबरला आहे सौदी अरेबिया. सौदी अरेबियाने 149 पदकं जिंकले आहेत. या 149 मध्ये 58 सुवर्ण आहेत, 57 रौप्य आहेत आणि 34 कांस्य आहेत. 3 नंबरला आहे कुवेत, टोटल 126 पदके जिंकले आहेत आणि 4 नंबरला आहे कतार, टोटल 81 पदके जिंकले आहेत. तर या ठिकाणी जी काही आवृत्ती झाली होती ती पहिलीच आवृत्ती होती गल्फ यूथ गेम्स 2024 ची, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. युनेस्को प्रेस फ्रीडम पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे किंवा हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पॅलेस्टिनी पत्रकार यांना या ठिकाणी युनेस्को प्रेस फ्रीडम पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आला आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. इस्रायलच्या गाझावरील युद्धाचे कव्हरेज करणाऱ्या पॅलेस्टिनी पत्रकारांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. गाझामधील कठीण तसेच धोकादायक परिस्थितीमध्ये त्यांनी पत्रकारितेसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात, तर लगेच काय करूया, वेगवेगळ्या नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया. जसं की 2023चा बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे आयरिश लेखक पॉल लिंच यांना. 33वा व्यास सन्मान पुरस्कार पुष्पा भारती. कर्मवीर चक्र पदक 2023 डॉक्टर हेमचंद्रन रविकुमार. संगीता कलानिधी पुरस्कार 2023 बॉम्बे जयश्री. 2024 केम्ब्रिज समर्पित शिक्षक पुरस्कार जीना जस्टस. मिस युनिव्हर्स ब्युनस आयर्सचा किताब अलेक्झांड्रा रॉड्रिग्ज अर्जेंटिनाचे आहेत. न्यूजवीकची 2024ची जगातील सर्वोत्कृष्ट रुग्णालयांच्या यादीमध्ये मेदांता गुरुग्रामने या ठिकाणी अव्वल स्थान पटकावलेलं आहे. आणि वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आला आहे मोहम्मद सालेम यांना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 159 क्रमांक आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्सची ही 22व्या क्रमांकाची आवृत्ती होती, ज्याच्यामध्ये एकूण 180 देशांचा या ठिकाणी अहवाल सादर करण्यात आला. 2023 मध्ये भारताचा क्रमांक 161 होता, जो 2024 मध्ये आता आहे 159. आणि शेवटचा जो काही 180 क्रमांकाचा देश आहे त्या देशाचं नाव आहे इरिट्रिया. आणि हा जो काही निर्देशांक आहे जागतिक प्रेस फ्रीडम निर्देशांक, याच्यामध्ये 1 नंबरला आहे नॉर्वे, 2 नंबरला आहे डेन्मार्क, 3 नंबरला आहे स्वीडन, 4 नंबरला आहे नेदरलँड आणि 5 नंबरला आहे फिनलँड. पाहूया पुढचा प्रश्न. त्या अगोदर लगेच मग वेगवेगळ्या निर्देशांमध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती एकदा नजर टाकूया. रिव्हिजन करणं अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही किती अभ्यास करता हे महत्त्वाचं नाहीये, परंतु केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती मारता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. जागतिक युनिकॉर्न रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक 3रा आहे. जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये 49 आहे. जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये 7वा क्रमांक. भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये 93.
लोकशाही निर्देशांक 2023 मध्ये 41, जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये 42, महिला व्यवसाय आणि कायदा अहवाल 2024 मध्ये 113, UNDP लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये 108, संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक 2022 मध्ये 134, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 मध्ये 126 आणि जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये 159. पुढचा प्रश्न क्रमांक 4, मेन्स AFC अंडर 23 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? सर्वप्रथम हा जो काही या ठिकाणी जे काही पुरस्कार देण्यात आलेला आहे, विजेतेपद आहे ते कोणत्या खेळासंबंधात आहे? तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जपानने या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे. कशाचं? मेन्स AFC अंडर 23 चं विजेतेपद जपानने पटकावलेलं आहे. लगेच 5-6 पॉईंट लिहून घ्या. कितवं संस्करण होतं? 6व्या क्रमांकाचं होतं. कधी झालं? 15 एप्रिल ते 3 मेच्या दरम्यान. कोठे झालं? तर दोहा कतार या ठिकाणी आयोजित करण्यात आलं. ज्याच्यामध्ये विजेता कोण ठरला? तर जपान. उपविजेता उझबेकिस्तान. पहिलं संस्करण कधी झालं? 2013 मध्ये. कोठे झालं? ओमनमध्ये. पहिलं संस्करण मधील विजेता कोण होता? कतार होता. किती वर्षाला हा या ठिकाणी जो काही स्पर्धा आहे, चॅम्पियनशिप आहे ती भरवली जाते? तर प्रत्येकी 2 वर्षाला भरवली जाते. आणि शेवटचं कधी झालं? 2022 मध्ये. आणि त्याच्यामध्ये विजेता कोण ठरला? सौदी अरेबिया. एक एक गोष्ट व्यवस्थितपणे वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा. प्रश्न आहे या ठिकाणी क्रीडा स्पर्धेबद्दल. तर लगेच वेगवेगळ्या झालेल्या क्रीडा स्पर्धेचे जे काही विजेते आहेत त्यांच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. खेलो इंडिया युथ गेम 2024 मध्ये अव्वल आलेलं आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 मध्ये या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे ऑस्ट्रेलियाने. बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिपमध्ये अव्वल आलेला आहे आपला प्यारा भारत देश. 4थे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023 मध्ये या ठिकाणी अव्वल आला आहे चंदीगड विद्यापीठ. पहिले UEFA महिला राष्ट्र लीगचे विजेतेपद स्पेनने जिंकलं आहे. प्रो कबड्डी लीग 10वी आवृत्ती पुणेरी पलटणने जिंकलेली आहे. संतोष ट्रॉफी 2024 सर्व्हिसेसने जिंकलेला आहे. रणजी ट्रॉफी 2023-24 मुंबईने जिंकला आहे. 56व्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2023-24 जे काही महिला पुरुषांचं जे काही विजेतेपद आहे ते या ठिकाणी महाराष्ट्राने जिंकलं आहे. आणि मेन्स AFC अंडर 23चं चॅम्पियनशिप जिंकलेलं आहे जपानने. पुढचा प्रश्न क्रमांक 5, GST अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संजय कुमार मिश्रा असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो GST अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे संजय कुमार मिश्रा कोण होते? तर ऑलरेडी झारखंड उच्च न्यायालयाचे ते माजी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. त्यांना या ठिकाणी GST अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. येणाऱ्या 4 वर्षासाठी त्यांची या ठिकाणी ही नियुक्ती असणार आहे. लगेच आपण काय करूया मग नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया. जसं की आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाचे सदस्य बनले जगजीत पावडिया. पोस्ट विभाग सचिव बनलेले आहेत वंदिता कौल. इंटेलिजन्स ब्युरोचे विशेष संचालक बनलेत सपना तिवारी. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे मुख्य दक्षता अधिकारी बनलेत निधी S जैन. भारतीय लस उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत कृष्ण इला. नौदलाचे प्रमुख बनलेत दिनेश कुमार त्रिपाठी. नौदलाचे उपप्रमुख बनलेत कृष्णा स्वामीनाथन. आकाशवाणी वृत्ताचे महासंचालक बनलेत मौसमी चक्रवर्ती. राष्ट्रीय जूट बोर्डाचे सचिव बनलेत शशिभूषण सिंग. आणि GST अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष बनलेत संजय कुमार मिश्रा. पुढचा प्रश्न क्रमांक 6, आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस आपण केव्हा साजरा करत असतो किंवा केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अलीकडेच आपण 3 मेला दरवर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस म्हणून आपण साजरा करतो. जर तुम्हाला परीक्षेमध्ये असं विचारलं झूलॉजिकल नाव काय आहे बिबट्याचं तर लिहून घ्या पॅन्थेरा परडस असं त्याचं झूलॉजिकल नाव आहे. या ठिकाणी कन्फ्युजन करणारे 2 प्रश्न आहेत. जर तुम्हाला असं विचारलं आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस कधी असतो तर तो असतो 3 मेला. आणि जर तुम्हाला असं विचारलं आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस कधी असतो तर तो असतो 23 ऑक्टोबरला. याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लद्दाखने ॲज अ स्टेट ॲनिमल म्हणून या ठिकाणी हिमबिबट्याला या ठिकाणी घोषित केलेलं आहे. अशाच प्रकारे किर्गिस्तान या देशाने सुद्धा ॲज अ नॅशनल सिम्बॉल राष्ट्रीय चिन्ह म्हणून देखील या ठिकाणी हिमबिबट्याला घोषित केलेलं आहे. 2024 मध्ये जे काही खेलो इंडिया विंटर गेम्स झाले होते त्याच्यामध्ये मॉस्कोट शुभंकर सुद्धा या ठिकाणी हिमबिबट्यास होता. सर्वात जास्त
हिमबिबट्याची संख्या लद्दाखमध्ये आहे 477 आणि सर्वात कमी आहे जम्मू काश्मीरमध्ये 9 आणि एकूण हिमबिबट्याची संख्या किती आहे असं विचारलं तर 718. टोटल जो काही प्रश्न आहे तो कशा संदर्भात आहे, महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. जसं की 1 मेला 3 दिवस असतात, आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र तसेच गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक टुना मासा दिवस, 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस, 4 मे कोळसा खाण कामगार दिवस, 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आणि जागतिक दमा दिवस. जागतिक दमा दिवस असतो मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस, 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस, 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस, 17 मे जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस, 18 मे जागतिक एड्स लस दिवस, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आणि मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजेच 18 मेला यावर्षी आहे सशस्त्र सेना दिवस. त्यानंतर 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 7. ट्रक आणि अवजड वाहनांच्या आयातीवरील बंदी कोणत्या देशाने अलीकडेच उठवलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ट्रक आणि अवजड वाहनांच्या आयातीवरील बंदी श्रीलंका या देशाने अलीकडेच उठवलेली आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. मार्च 2020 पासून अशा प्रकारच्या निर्बंधांचा पहिला रोलबॅक चिन्हांकित करत आहे. राजपत्रातील अधिसूचनेमध्ये नमूद केलेला हा निर्णय आर्थिक पुनर्प्राप्तीकडे वळल्याचं एक प्रकारे या ठिकाणी इंडिकेशन देत असतो. पुढचा प्रश्न क्रमांक 8. ICCने कोणत्या देशाचा फलंदाज डेव्हॉन थॉमसवरती बंदी घालण्यात आलेली आहे म्हणजेच बॅन केलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वेस्ट इंडिजचा हा खेळाडू आहे डेव्हॉन थॉमस असं त्यांचं नाव आहे. मॅच फिक्सिंग या कारणामुळे त्यांना या ठिकाणी बॅन करण्यात आलेलं आहे. सोबत या ठिकाणी हे जे काही विकेट कीपर तसेच फलंदाज होते डेव्हॉन थॉमस 5 वर्षासाठी त्यांच्यावरती बंदी घातलेली आहे. कोणी? ICCने. लगेच आपण ICC बद्दल चर्चा करूया. फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असं मराठीमध्ये म्हणता येईल, ज्याची स्थापना 15 जून 1909 ला झाली. अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले, उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा, CEO आहेत जोफ एलार्डिस, महाव्यवस्थापक आहेत वसीम खान आणि मुख्यालय आहे दुबई UAE या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणी #प्ले ट्रू मोहीम म्हणजेच कॅम्पेन आयोजित केलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नाडा इंडियाने या ठिकाणी #प्ले ट्रू कॅम्पेन या ठिकाणी आयोजित केलेला आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. भारतातील स्वच्छ खेळाचे महत्त्व आणि डोपिंग विरोधी पद्धतींबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने हे कॅम्पेन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे. #प्ले ट्रू मोहीम निष्पक्ष खेळ, डोपिंग नाकारणे आणि निष्पक्ष स्पर्धेच्या भावनेला प्रोत्साहन देणे किंवा प्रोत्साहन देऊन खेळांमध्ये अखंडता प्रस्थापित करणे याच्या मागचा हा मेन उद्देश आहे. नाडा ज्याचा फुल फॉर्म आहे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, 2005 मध्ये स्थापना झाली. हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. सध्याचे प्रमुख आहेत आशु भार्गव. सोबत ब्रँड अँबॅसेडर आहेत नाडा इंडियाचे सुनील शेट्टी. अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, रचना कुमारी तुम्हाला या ठिकाणी खेळाडू माहीत पाहिजे. 12 वर्षासाठी त्याच्यावरती बॅन घालण्यात आलेला आहे. हातोडा फेकणे या खेळाशी त्या संबंधित होत्या. या गोष्टी तुम्हाला बिलकुल विसरायच्या नाहीयेत. पुढचा प्रश्न क्रमांक 10. भारतीय हवाई दलामध्ये एअर मार्शल टिंबटिंब यांनी बेंगलोर येथे असलेल्या IAFच्या एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ ट्रेनिंग कमांडचे पद स्वीकारलेले आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नागेश कपूर असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी बेंगलोर येथे असलेल्या इंडियन एअर फोर्सच्या एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ ट्रेनिंग कमांडचे या ठिकाणी नुकतेच पदभार स्वीकारलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. अलीकडेच कोणत्या राज्यातील 8 वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आलेली आहेत? स्वाभाविक आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मग लगेच काय करूया, हे जे काही रेल्वे स्थानकांसाठी जे काही नावे आहेत नवीन बदललेले त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. कासिमपूर हाल्ट ते जैस सिटी, जैस ते गुरु गोरखनाथ धाम, बानीपासून नवीन नाव बनवलेलं आहे या ठिकाणी स्वामी परमहंस, मिसरौली ते माँ कालिकन धाम, निहालगड ते महाराजा बिजलीपासी, अकबरगंज ते माँ अहोरवा भवानी धाम, वारिसगंज ते अमरन शाह आणि फुरसातगंज ते तपेश्वरनाथ धाम अशी वेगवेगळी या ठिकाणी नावे बदलण्यात आलेली आहेत.
पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोरला द टाइम्स हायर एज्युकेशनने जारी केलेल्या आशियाई युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये कोणता क्रमांक देण्यात आलेला आहे? पर्याय क्रमांक ए 32वा क्रमांक दिलेला आहे. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं लक्षात येत असेल, मला थोडंसं असं ततमम होत आहे, थोडासा श्वासोश्वास घ्यायला थोडासा त्रास होत आहे, सर्दी आणि जी काही छातीमध्ये आहे खूप जाम झालेली आहे सर्दी, त्याच्यामुळे थोडंसं या ठिकाणी कंटिन्युअसली रीडिंग करायला थोडासा प्रॉब्लेम येत आहे. काही हरकत नाही, 1-2 दिवसामध्ये सॉल्व्ह होऊन जाईल. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, अलीकडेच एप्रिल 2024 मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक जीएसटी संकलनाचे योगदान दिलेले आहे? तमिळनाडू, उत्तर प्रदेश, गुजरात की महाराष्ट्र? ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे.